आज आपण जो टॉपिक पाहत आहोत तो आहे फ्रिक्शन मधला दुसरा भाग आपण या ठिकाणी देतो आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रिक्शन म्हणजे घर्षणाविषयी काही व्याख्या पाहिल्या होत्या, घर्षणाचे प्रकार पाहिले होते, घर्षणाचे फायदे, घर्षणाचे तोटे, घर्षण कमी करण्याचे उपाय, हे आपण टॉपिक्स घेतले होते। त्यावर आपण थिओरिटिकल चर्चा करून घेतली होती। पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने नेक्स्ट जो भाग आहे घर्षणाचा तो म्हणजे घर्षण गुणक, नाव आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन। तो कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन समजून घेण्यासाठी या आकृतीकडे आपण लक्ष द्या। हे समजा सरफेस आहे म्हणजे जमीन आहे आणि या जमिनीवर समजा आता हा पदार्थ आपण ठेवला, हा जो पदार्थ ठेवलेला आहे आणि कुठलाही पदार्थ जर म्हटलं त्याला वजन असते, पदार्थाला वजन असते डाऊनवर्ड डायरेक्शन, आणि या पदार्थाचं वजन खालच्या दिशेने असते। पण का जर या पदार्थाला आपण इकडचा पी लावला, पी म्हणजे या ठिकाणी प्रेरणा जर लावली तर लावलेल्या प्रेरणेमुळे पदार्थ हा पुढे जातो। म्हणजे या ठिकाणी हे जे सरफेस आहे हे दोनही सरफेस या ठिकाणी या पदार्थाचा सरफेस आणि जमिनीचा सरफेस या ठिकाणी घासतात, म्हणजे फ्रिक्शन होतं। तर सांगायचा अर्थ असा की लावलेली जी प्रेरणा आहे या प्रेरणेमुळे पदार्थाचं जे वजन आहे, वजनामुळे हा पदार्थ पुढे जातो। तर या विराम अवस्थेतील पदार्थाला गतिमान करण्यासाठी लावलेली प्रेरणा जी आहे ही प्रेरणा वजनाच्या समप्रमाणात असते। म्हणजे जेवढं पदार्थाचं वजन असेल तेवढं किंवा थोडं त्यापेक्षा जास्त तुम्हाला प्रेरणा लावावी लागते, तेव्हाच पदार्थ विराम अवस्थेतून गतिमान अवस्थेमध्ये येतो। म्हणून हे शो होते पदार्थावर लावलेली प्रेरणा आणि पदार्थाचे वजन हे दोन्ही एकमेकाच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, समप्रमाणामध्ये आहे। म्हणून हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा P = K × WK म्हणजे या ठिकाणी कॉन्स्टंट घेतलेला आहे। सो कॉन्स्टंट बाजूला घेतलं तर काय होईल, P/W, यालाच आपण केला पुढे आपण असं म्हणतो म्यू। म्यूचंच नाव आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन। काय नाव आहे? कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन। यावर दुसरी व्याख्या आपल्याला करता येते की पदार्थावर लावलेली प्रेरणा आणि पदार्थाचे वजन या दोघांचं गुणोत्तर म्हणजे घर्षण गुणक होय, अशा प्रकारची व्याख्या आपल्याला करता येते। हे सूत्र तयार झालं, म्यू म्हणजे घर्षण गुणक बरोबर प्रेरणा भागिले पदार्थाचे वजन। या ठिकाणी हा भाग झालेला आहे। दुसरा भाग आपण पाहत असताना याचं नाव आहे अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे घर्षण कोन। तर घर्षण कोन आपण कसा काढतो, तर समजा या ठिकाणी हे सरफेस आहे आणि सरफेस हे आपण दाखवतो, आपण हे जमीन दाखवतो, अशा प्रकारे सिम्बॉलिक दाखवतो। आणि समजा या जमिनीवर समजा असा पदार्थ ठेवला तर या पदार्थाचं वजन असते खालच्या दिशेने, याला म्हणतात वेट, W। या डाऊनवर्ड डायरेक्शन असते। वेट जर डाऊनवर्ड डायरेक्शन असेल तर या W वेटचं रिॲक्शन अपवर्ड डायरेक्शन असते। हे रिॲक्शन आहे, म्हणजे OR ही रिॲक्शन आहे, OW ची रिॲक्शन OR। आता या समजा पदार्थाला आपण इकडे प्रेरणा लावून असं ओढलं, म्हणजे ही झाली प्रेरणा, इकडे ओढलं तर प्रेरणाच्या विरुद्ध का असते? फ्रिक्शन, F। P च्या अपोजिट फ्रिक्शन असते, हे आपण मागच्याही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। आणि त्यामुळे OW ची रिॲक्शन OR आणि OP ही जी प्रेरणा आहे त्याच्या विरुद्ध असते OF नावाचं फ्रिक्शन। आता या ठिकाणी OFचं आपण पॅरलल काढलं, हा निघाला SR, आणि ORचं पॅरलल काढलं, हे निघालं SF। या ठिकाणी S हा जो पॉइंट मिळाला, पॉइंट S आणि पॉइंट O हे आपण जोडून घेतलं, याला आपण म्हणतो कर्ण। या ठिकाणी कर्ण OS आणि रिॲक्शन OR याच्यामध्ये जो कोन तयार झाला याचं नाव आहे थीटा। या ठिकाणी दिलेलं आहे P म्हणजे प्रेरणा, W म्हणजे पदार्थाचं वजन, F म्हणजे घर्षण, R म्हणजे याची ही रिॲक्शन, कर्ण जो निघालाय OS कर्ण, आणि कर्ण OS आणि रिॲक्शन OR
याच्या मधला जो कोण आहे याला आपण नाव थीटा म्हटलं. या थीटाचा टॅन म्हणजे घर्षण कोनाचे टॅन्जेंट गुणोत्तर, याचंच नाव आहे घर्षण गुणक. म्हणजेच काय, घर्षण गुणक म्हणजेच कोइफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, त्याला आपण म्यू असं आपण म्हणतो. तर हा जो थीटा आहे याचं नाव आहे घर्षण कोन. या घर्षण कोनाचं टॅन्जेंट गुणोत्तर म्हणजेच काय, म्यू हा याचा अर्थ आहे. हा आपण या ठिकाणी अँगल ऑफ फ्रिक्शन या ठिकाणी पाहिलेला आहे. नेक्स्ट आपण पाहूया अँगल ऑफ रिपोज. नावच आहे विश्राम कोन. समजा आता या ठिकाणी अशा प्रकारचा सरफेस आपण घेतला आणि या सरफेसला एखादी उतरण ठेवली, याच्यावर उतरण म्हणजे अशी उतरती पट्टी ठेवली, या पट्टीवर हा पदार्थ ठेवला. तर समजा हा पहिला जो अँगल आहे याचं नाव आपण O1. O1 अँगलने हा पदार्थ खाली घसरत नाही. ओके. नंतर आपण ते थोडासा अँगल वाढवला म्हणजे हा पदार्थ या ठिकाणी आला, याचं नाव झालं O2. तरी हा पदार्थ घसरत नाही. परंतु ही जी उतरण भाग आहे, ही पट्टी समजा यांचा अँगल वाढवला, तर वाढवलेल्या अँगलमुळे हा पदार्थ आपोआप खाली घसरतो. कुठलाही आपण फोर्स न लावता, प्रेरणा न लावता पदार्थ खाली घसरतो. तो जो अँगल आहे याचं नाव आहे थीटा. काय नाव आहे याचं? थीटा. म्हणजे हे जे थीटा आहे, थीटा याचा टॅन जर घेतला आपण तर म्यू निघते. म्हणजे पहा, घर्षण कोनाचे टॅन्जेंट गुणोत्तर म्हणजे घर्षण गुणक होय. ज्या अँगलने पदार्थ उतरणीवरून आपोआप खाली घसरतो त्याचंच नाव आहे अँगल ऑफ रिपोज म्हणजे विश्राम कोन. हा याच्यातला भाग महत्वाचा आहे. नेक्स्ट भाग शब्द आपण ऐकूया, ट्रॅक्टिव्ह रेजिस्टन्स. ट्रॅक्टिव्हचा अर्थ होते पथ. पथ म्हणजे रस्ता. पथ विरोध काय असते? पदार्थाच्या वजनामुळे गतीला होणारा विरोध. तुम्ही असं पाहिलं असेल, एखादं ट्रक चाललेला आहे आणि ट्रकमध्ये भरपूर सामान भरलेलं आहे, तेव्हा ते ट्रक जात असताना अतिशय हळूहळू जात असते. याचं कारण काय की पदार्थ म्हणजे त्या ट्रकमध्ये असलेलं जे वजन असते, त्या वजनामुळे खालचा जो रस्ता आहे, रस्ता त्याच्या टायरला अपोज करतो. त्याला म्हणतात पदार्थाच्या वजनामुळे गतीला होणारा विरोध. नावच आहे याचं पथविरोध. नेक्स्ट व्याख्या आपण पाहूया, ती आहे ट्रॅक्टिव्ह फोर्स. ट्रॅक्टिव्ह फोर्सचा अर्थ होते जड वाहनास ओढण्यास घर्षण प्रेरणे व्यतिरिक्त इतर बल लावावे लागतात, त्याला आपण ट्रॅक्टिव्ह फोर्स असे म्हणतात. समजा आता ट्रेन आहे, ट्रेनमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण वस्तू भरतो, त्याचं घर्षण होतं, परंतु त्या ट्रेनला अतिशय गतिमान अवस्थेत आणण्यासाठी घर्षण प्रेरणेच्या व्यतिरिक्त अधिक फोर्स, ऍडिशनल फोर्स लावावा लागतो. त्याचंच नाव आहे ट्रॅक्टिव्ह फोर्स, जेणेकरून योग्य त्या गतीने तो पदार्थ पुढे जाईल. या ठिकाणी ह्या व्याख्या पाहिल्या. एक आपण फार प्रॉब्लेम पाहूया. जर एखाद्या पदार्थाचं वजन जर 5 न्यूटन असेल आणि 5 न्यूटनचं वजन ढकलण्यासाठी 3 न्यूटनची आपण प्रेरणा लावली असेल, तर तिथे होणारा घर्षण गुणक म्हणजे म्यू कसा काढता येईल? आपण फॉर्म्युला पाहिला होता सुरुवातीला, म्यू इक्वल्स टू P/W. पदार्थाला लावलेली प्रेरणा, पदार्थाचं वजन याचं गुणोत्तर म्हणजे म्यू होते. म्यू म्हणजे घर्षण गुणक होय. म्हणून या ठिकाणी किंमत टाका, P इक्वल्स टू 3, W इक्वल्स टू 5, 3/5 म्हणजे 0.6 हा याचा घर्षण गुणक झालेला आहे. ओके, या प्रकारे प्रॉब्लेम आपण करून पहा. थँक्यू.